श्री स्वामी समर्थ. उद्या 16 मे अमावस्या. शनी जयंतीला घरी आणा हे फळ, शत्रू लोटांगण घालेल, मुलांची प्रगती जोरदार होईल. नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सर्व सुखी आणि समाधानी असाल, आनंदात असाल अशी मी आशा करते. आणि आज मी तुमच्याशी खूप मनापासून आणि महत्वाच्या विषयावरती बोलायला आले आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं नशीब आपल्यावर रुसलंय, का आपण रात्रदिवस कष्ट करतो, घरासाठी झटतो, पण पदरात काय पडतं? फक्त निराशा. कधी मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावते, त्यांना योग्य दिशा मिळत नाही, असं वाटतं की कधी पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक अडचणी उभ्या राहतात. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने खर्च होऊन जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधी कधी आपल्यालाच आपल्या ओळखीची माणसं किंवा बाहेरचे लोक विनाकारण आपल्या प्रगतीवरती जळू लागतात. जणू काही शत्रू मागे लागल्यासारखा असा भास होतो. पण सगळ्यांना आता चिंता सोडण्याची वेळ आली आहे, कारण येत्या 16 मे रोजी वैशाख अमावस्येला साक्षात शनिदेवांची जयंती आहे. हा केवळ एक योगायोग नाही, तर असा एक महायोग आहे जो कित्येक वर्षानंतर चालून आला आहे. या दिवशी शनिदेवांची शक्ती पृथ्वीवरती प्रचंड प्रभावी असते. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशा गुपित फळाबद्दल सांगणार आहे, जे शनी जयंतीच्या मुहूर्तावरती तुम्ही फक्त घरात आणलं तर तुमच्या घरातील आयुष्यातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य दुःख दूर होऊ शकतं. हे फळ साधं सुद्धा नाही, याला शास्त्रात चमत्कारिक मानले गेले आहे. हे फळ घरात कसं आणायचं, कुठे ठेवायचं, शत्रूला कसं नामोहरम करायचं, हे सर्व मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीच फलतृप्त होत नाही, उलट याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट करू शकतो याची मला खात्री आहे. पण त्याआधी जर तुम्हाला काही वाटत असेल, तुमच्या मुलांची पतीची जोरदार प्रगती व्हावी, घराला कोणाची नजर लागू नये, तर व्हिडिओला आताच एक लाईक करा. तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला अनेक चांगली कामं करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं, आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 मंत्र नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक फळाबद्दल आणि शनी जयंतीच्या त्या खास उपायांबद्दल. सगळ्यांनी नीट समजून घ्या. येणारी 16 मे ही तारीख साधीसुधी नसून ही केवळ एक अमावस्या नाही, तर हा सूर्यपुत्र भगवान शनिदेवांचा प्रगट होण्याचा दिवस आहे. शनी जयंती. आपल्या समाजात शनिदेवांबद्दल अनेक गैरसमज आहेत. लोक त्यांना घाबरतात, त्यांच्या नावाचा धसका घेतात. खरं सांगायचं झालं तर शनिदेव हे कुणीच कुणाचे शत्रू नाही, ते न्यायाधीश आहेत. आपल्या कर्माचे फळ हे साक्षात देणारे ते तितकेच शिस्तप्रिय आणि तितकेच मनापासून अत्यंत कनवाळू आणि दयाळू सुद्धा आहेत. एकदा तर त्यांची कृपा आपल्यावरती झाली तर रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. अनेकांना काय वाटतं काय माहित आहे, शनी जयंती आली की फक्त मंदिरात जायचं, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची, शनिदेवांच्या मूर्तीवरती तेल अर्पण करायचं की आपलं नशीब उघडलं. तर हा विचार अर्धवट आहे. शास्त्र असं सांगतं की मंदिरातील ऊर्जेसोबतच आपल्या घरात उंबरठ्याच्या आत आपण काही विशेष शक्ती आकर्षित करू शकतो, ज्यामुळे तुमच्या घराचा कोपरा ना कोपरा सकारात्मक ऊर्जेने ओसंडून वाहील. अशी जी ऊर्जा आहे जिथे गरिबी टिकू शकत नाही, अशी ऊर्जा जिथे कटकटीला तारा मिळत नाही, अशी ऊर्जा जी तुमच्या पतीला आणि मुलांच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. तुम्ही विचार करत असाल की नेमकं काय करायचं, तर सगळ्यांना चमत्कारिक फळाबद्दल बोलत आहे. ते फळ कदाचित तुमच्या स्वयंपाकघरातच आहे किंवा बाजारात अगदी 10-20 रुपयांना सुद्धा मिळू शकतं. हे फळ केवळ बाजारातून आणून ठेवलं तर पुरेसं नाही, त्याची वापरण्याची पद्धत खूप वेगळी आणि विशिष्ट आहे. हे फळ घरात अशा पद्धतीने आणायचं. शनी जयंतीच्या मुहूर्तावरती त्याचा वापर कसा करायचा ते कुपित जर तुम्हाला कळलं नाही, तर मी आज तुम्हाला खात्रीने सांगते. जे शत्रू तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, जे तुमच्या प्रगतीत अडथळे आणतात, ते शत्रू स्वतःहून तुमच्या समोर येऊन नतमस्तक होतील, अक्षरशः लोटांगण घालतील. तुमचं रक्षण करण्यासाठी शनिदेव स्वतः उभे राहतील. पण ते फळ नेमकं कोणतं, ते फळ कडू आहे की गोड, ते कसं ओळखायचं सांगते. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करणारी ठरणारी फळाचा उलगडा करण्यापूर्वी आपल्याला शनी जयंतीच्या त्या 2 विशेष उपायांबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. तुमच्या मुलांचं नशीब पलटू शकतात. सगळ्यांना त्या मुख्य चमत्कारिक फळाबद्दल सांगण्याआधी मला तुम्हाला ते 2 छोटे उपाय सांगायचे आहेत. हे उपाय खास पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी आहेत. शनी जयंतीचा दिवस हा उपायांसाठी वर्षातला सर्वात पॉवरफुल दिवस मानला जातो. पतीच्या प्रगतीसाठी, नोकरीतील व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी. अनेकदा काय होतं, पती खूप कष्ट करतात, मेहनत करतात, पण त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य क्रेडिट मिळत नाही. कधी बॉसची कटकट होते, तर कधी व्यवसायात आलेला पैसा परत येत नाही. अशा वेळी शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे 16 मेला संध्याकाळी एक काम करा. एक छोटा काळा सुती कापडाचा तुकडा घ्या, त्यामध्ये मुठभर काळे तीळ आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. आता याची एक छोटी गाठ पोटली तयार करा.
ही पोटली शनिवारी रात्री पती झोपण्यापूर्वी त्याच्या औषधाखाली गुपचूप ठेवायचा आहे. यामागचा उद्देश असा की त्यांच्या आयुष्यातील जी काही इडापिडा किंवा कामातील अडथळे आहेत ते या तिळाच्या माध्यमातून शोषले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशी न बोलता ही पोटली एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. तुम्ही पाहाल की त्या कामातील मार्ग कसे मोकळे होतात. ते मुलांच्या यशासाठी किंवा एकाग्रतेसाठी. आजकाल मुलांचे लक्ष अभ्यासात कमी आणि मोबाईल किंवा इतर गोष्टीत जास्त असतं. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने परीक्षेत घवघवीत यश मिळवावं, बुद्धी तल्लख व्हावी, हा उपाय नक्की करा. एक छोटी कागदाची पुडी घ्या, त्यात काळी मोहरी काळ्याचे दाणे ठेवा. ही पुडी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवरती अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यांचं लक्ष जाईल. त्यांच्या पुस्तकात कपाटात ठेवा. काळी मोहरी नकारात्मकता खेचून घेते आणि शनिदेवांच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी एक शिस्त निर्माण होते. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासात मन लागून त्यांची जोरदार प्रगती व्हायला सुरुवात करते. पण त्याआधी हे चमत्कारिक फळ 16 मेला शनी जयंतीला तुमचं नशीब पलटू शकतं. त्यामुळे हे दुसरं तिसरं कोणी फळ नसून साक्षात नारळ आहे, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. पण थांबा, इथेच गडबड करू नका. हा बाजारात मिळणारा साधा सुद्धा नारळ नाही. शास्त्रात त्याला एकाक्षी नारळ मिळवणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं. जर तो मिळाला नाही तर मी सांगते त्या पद्धतीने पूजेतला नारळ सुद्धा तितकाच प्रभावी ठरतो. हा नारळ म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे, तुमच्या घराच्या शत्रूंच्या नजरेपासून वाचवेल. आता नीट ऐका, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. 16 मे शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बाजारातून एक चांगला गट असलेला, शेंडे असलेला मोठा नारळ विकत घ्या. तो हलवून त्यात पाणी असलं पाहिजे. नारळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नारळ विकत घेतल्यापासून ते घराचा उंबरठा ओलांडेपर्यंत तुम्हाला वाटेत कोणाशी बोलायचं नाही, अगदी कोणाशीही नाही. ते तुमच्या संकल्पाची शक्ती वाढवतं. आल्यावर काय करायचं, आपल्या घरावरती हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडा. अनामिका बोटाने त्या नारळाला ओल्या शेंदुराने नारळावरती अत्यंत सुंदर एक स्वस्तिक काढा. गणपती बाप्पांचं आणि शुभ ऊर्जेचं प्रतीक आहे. सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे हा नारळ हातात धरा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभे राहा. घराच्या बाहेरच्या बाजूने हा नारळ स्वतःवरती आणि दरवाजावरती 7 वेळा उतरवा. असं करताना मनात असा विचार करा की माझ्या घरातील सर्व इडापिडा, गरिबी आणि शत्रूंची नजर या नारळात शोषली जात आहे. नारळ कुठे ठेवावा हा विधी झाल्यानंतर नारळ तुमच्या देवघरात एक लाल कपड्यात स्थापित करा. हा नारळ म्हणजे केवळ फळ नाही, तर साक्षात महालक्ष्मी आणि शनिदेवांचा आशीर्वाद बनला आहे. शनी जयंतीला हा नारळ घरात असणं म्हणजे शत्रूला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर बाहेर उठून धरणं आहे. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तुमच्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची त्याची हिंमत होणार नाही. या नारळाच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. मुलांच्या प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतील. हा उपाय करून पहा, तुम्हाला स्वतःला घरामध्ये एक वेगळी शांतता, ऊर्जा जाणवेल. हा जो मी उपाय सांगणार आहे तो विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना पावलोपावली कुणाकडून तरी त्रास होतोय. कधी कधी काय होतं, आपलं काम प्रामाणिकपणे करतो पण ते लोक विनाकारण आपल्या प्रगतीवरती जळतात. कोणाची नजर लागते तर कोणी गुप्तपणे आपल्या विरोधात कट कारस्थानं करतात. जर तुम्हाला खात्री असेल एखादी व्यक्ती मुद्दाम तुमच्या सुखी संसारात विष कालवते, तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरेल. तर मित्रांनो, हा उपाय योग्य पद्धतीने करा. 16 मे शनी जयंतीच्या रात्री साधारण 9 ते 12च्या दरम्यान जेव्हा सर्वत्र शांतता असते, तेव्हा डाग नसलेले स्वच्छ लिंबू घ्या. शाईच्या पेनाने त्या मार्करने त्या लिंबावरती त्या शत्रूचे नाव लिहा जो तुम्हाला त्रास देतोय. जर तुम्हाला शत्रूचं नाव माहित नसेल तर शत्रू असं लिहिलं तरी चालतं. नाव लिहून झाल्यावरती लिंबू आपल्या हातात धरा. मनातल्या मनात शनिदेवांचं स्मरण करा, त्यांची प्रार्थना करा. शनिदेवा, या व्यक्तीकडून होणारा त्रास माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. लिंबू घेऊन घराबाहेर फोडायचा आहे. कोणत्याही निर्जन जळी लोकांची ये जा नसेल अशा ठिकाणी 4 रस्त्यावर चौकातल्या कोपऱ्यावरती तिथे उभे राहून एका धारदार चाकूने त्या लिंबाचे 4 समान भाग करा. हे कापताना ते पूर्ण वेगळे व्हायला हवेत. आता हे 4ही तुकडे 4 वेगळ्या दिशेला फेकून द्या. एक तुकडा पूर्वेला, एक पश्चिमेला, एक उत्तरेला, एक दक्षिणेला. हे तुकडे फेकताना मनात असा भाव ठेवा की आयुष्यातील सर्व संकटे, शत्रूची बाधा तुम्ही 4ही दिशांना उधळून लावली आहे. लिंबू फेकून झाल्यानंतर तिथं सरळ आपल्या घराकडे निघून या. वाटेत कोणाशी बोलू नका. सर्वात महत्वाचं म्हणजे मागे वळून अजिबात पाहायचं नाही. त्या नकारात्मक शक्ती पुन्हा तुमच्या सोबत येऊ शकतात. असं सांगतात की घरी आल्यावर सर्वात आधी आपले हातपाय स्वच्छ धुवा आणि मगच घरातील इतर वस्तूंना स्पर्श करा. मैत्रिणींनो, हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, आपण कोणाचंही वाईट चिंतत नाही, कोणावरही करणीबाधा करत नाहीत. आपण फक्त स्वतःच्या घरात आपल्या मुलांचं, आपल्या पतीचं रक्षण करण्यासाठी हा स्वरक्षण उपाय करत आहात. शनिदेव न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात, त्यामुळे जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला नक्कीच यश देतील. 16 मेचा हा दिवस चुकवू नका. नारळाचा हा उपाय, शनिदेवांची भक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल करू शकतो. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.